नमस्कार, मी कोमल स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही असं कधी विचार केलाय का की म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला समजते किंवा आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट कळते तेव्हा आपण इतका विचार करतो ना की ते गरजेपेक्षा जास्त झाला ना तर आपलं डोकं दुखायला लागतं, रात्री शांत झोप लागत नाही आणि ओव्हर थिंकिंग एवढं होतं गरजेपेक्षा जास्त की आपल्याला स्वतःलाच त्रास होतो. तर तुम्हाला पण असं होतं का? मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्की मिळेल. म्हणजे ओव्हर थिंकिंग म्हणजे काय, तर गरजेपेक्षा आपण जास्त विचार करतो त्या गोष्टीचा, त्यावेळेस आपल्याला खूप त्रास होतो. आणि उदाहरणार्थ एखादं उदाहरण द्यायचं झालं तर समजा की आत्ताच्या दुनियेत आत्ता जी गरज आहे ती म्हणजे व्हॉट्सअपमध्ये आपण एखाद्याला मेसेज केला तर त्यानं रिप्लाय दिला नाही, एखाद्याने आपला जो स्टेटस आहे तो लाईक केला नाही, तर आपल्याला असं वाटतं की तो रागावला असेल का आपल्यावर, आपलं काही चुकलंय का, ते आपण स्वतःलाच दोष देत बसतो. पण असं कधी कधी नसतं सुद्धा, कधी कधी त्या गोष्टी असतात पण कधी नसतात. तरी पण आपण इतका विचार करतो ना की आपल्याला स्वतःलाच त्रास व्हायला लागतो. कारण आत्ताच्या याच्यामध्ये माहिती आहे आपल्याला, इंस्टाग्राम असते, व्हॉट्सअप आहे, व्हॉट्सअपमध्ये नवीन फीचर्स आले आहेत की लाईक म्हणजे स्टेटसला लाईक वगैरे करता येतं, किंवा मेसेज वगैरे केल्यावर सीन नाही केल्यावर आपल्याला वाटतं की त्याने का बघितलं नसेल, तो आपल्यावर रागवला असेल का, किंवा आपलं काय चुकलं असेल, यावर आपण खूप विचार करत बसतो. तुमच्याही बाबतीत होतच असेल, कारण प्रत्येकाकडे व्हॉट्सअप आहे, इंस्टाग्राम आहे. इंस्टाग्रामवर नाही लाईक केलं तर आपल्याला वाटतं की आपले व्हिडिओ त्याला आवडत नाहीत, किंवा असं कोणत्याही गोष्टी असतात त्याच्यामुळे आपण जास्त विचार करायला लागतो. ओव्हर थिंकिंग का होतं, तर आपण एकतर भविष्याची चिंता करतो, म्हणजे आपली ती गोष्ट होईल का, नाही झाली तर काय होईल, किंवा आपला मुलगा चांगल्या शाळेत जाईल का, किंवा त्याला चांगलं ॲडमिशन भेटेल का. असं प्रत्येक गोष्टी असतात की आपण भविष्याची चिंता करतो आणि जास्त स्ट्रेस घेतो. आणि जे भूतकाळात झालेल्या असतात ना, आपण आधी केलेल्या चुका असतात ना, त्या सुद्धा आपल्याला आठवतात आणि असं आपल्याला रिग्रेट होत राहतं की आपण त्या चुका का केल्या असतील, याचा पण आपण विचार करून जास्त प्रेशराईज करतो आपल्या माइंडला. त्या पण गोष्टी होतात. आणि आत्मविश्वासाची कमी असते, म्हणजे कॉन्फिडन्स लो असेल तर खरंच आहे ही गोष्ट. कॉन्फिडन्स आपला जेव्हा लो असतो ना त्यावेळेस आपल्याला खरंच इतकं ओव्हर थिंकिंग होतं ना की आपल्याला खरंच खूप त्रास होतो. मला ही गोष्ट माहीत आहे, कारण आत्मविश्वासाची कमी आहे माझ्यात. आणि त्यामुळे काय होतं, म्हणून मी आता हे यूट्यूबचं जे चालू केलेलं आहे ना की कनेक्शन, ऑडियन्स बरोबर कनेक्शन, किंवा आपले यूट्यूब व्ह्युअर्स आहेत त्यांच्याबरोबर बोलणं, हे मी वाढवते. कारण माझ्यामध्ये एक आत्मविश्वास यावा की आपण पण बोलू शकतो, त्यासाठी मी हे यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे. आणि त्यामुळे मी असं व्हिडिओज वगैरे अपलोड करते जेणेकरून मला पण माझा कॉन्फिडन्स परत यावा असं वाटते. आणि मेन मुद्दा म्हणजे काय, दुसऱ्यांच्या मतांचा विचार आपण जास्त करतो. आपण आपल्याला स्वतःला विचारतच नाही की आपण हे करायला पाहिजे का, ही आपण गोष्ट केली तर काय होईल, आपण स्वतःलाच विचारत नाही. कारण आपल्यामध्ये कॉन्फिडन्सची कमी असते. दुसऱ्यांना विचारतो कारण आपल्याला वाटतं की आपल्यापेक्षा त्याला जास्त माहिती असेल किंवा तो जास्त चांगलं सुचवू शकतो. असं करायचंच नाही ना, की आपल्याला ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्याचा विचार आपणच करायचा, आपणच आपली मते मांडायची. त्यानं काय होतं, आपल्यात पण कॉन्फिडन्स बिल्ड होतो, आपल्या पण माइंडला समजतं की आपण पण काहीतरी विचार करू शकतो. त्याशिवाय आपण आपले जे म्हणजे थिंकिंग आहे ती वाढवू शकत नाही. जेव्हा ओव्हर थिंकिंग होते ना त्यावेळेस खूप माइंड डिस्टर्ब होतं आणि स्ट्रेस वाढतो. त्यामुळे आपल्याला बाहेरून त्रास होत नाही तर आतून त्रास होतो. त्यामुळे ओव्हर थिंकिंग टाळायचं. ओव्हर थिंकिंग केल्यावर काय होतं, मानसिक ताण वाढतो, शांत झोप लागत नाही, निर्णय घेण्याची क्षमता राहत नाही. आणि जेव्हा आपण विचार करायला लागतो, जेव्हा आपण एक गोष्ट करतोय ना, आपण आता समजा घरातील स्वयंपाक वगैरे करत असेल तर आपण तो करत असतो पण विचार आपल्या डोक्यात दुसरा चालू असतो. असं ओव्हर थिंकिंगचे दुष्परिणाम आहेत. त्यामुळे त्यांना समस्या कमी होत नाहीत, तर त्यांना काय होतं, समस्या वाढतात. जर आपल्याला ओव्हर थिंकिंग थांबवायचे असेल तर आपण स्वतःलाच विचारायचं की ती गोष्ट आपल्या हातात आहे का. म्हणजे आता समजा घरातील एखादा व्यक्ती ॲडमिट असेल किंवा काहीतरी झालं असेल तर ती गोष्ट आपल्या हातात आहे का. जास्त थिंकिंग केल्यानंतर ती गोष्ट आपल्याला साध्य होणार आहे का, की तो व्यक्ती नीट होणार आहे. तसं होणार नाही ना, ते डॉक्टरांच्या हातात आहे. त्यामुळं आपल्याला जे आपल्या हातात आहे त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. ज्या आपल्या हातात गोष्टी नाहीत त्या आपण सोडून द्यायच्या. असं केल्यानं ना तुमची जी म्हणजे माइंडवर, म्हणजे माझ्या पण बाबतीत असंच आहे, पण तरी पण मी असे व्हिडिओज वगैरे बनवून किंवा व्यस्त करते माझ्या लाईफमध्ये, मी स्वतःला व्यस्त करून ठेवले. त्यामुळे ते जरा प्रमाण कमी झालं आहे. जर आपण कामात व्यस्त राहिलो, जसं की आपण व्यायाम करायचा किंवा
कुठे असं चालायला जायचं, फिरायला जायचं, पुस्तकं वाचायची आणि आपले जे विचार आहेत ना ते आपण लिहून काढायचे एखाद्या वहीत. जेव्हा ते आपण लिहितो ना त्यावेळेस आपल्याला ते स्पष्ट जाणवतात की आपण ते काय लिहितो आहे. त्यामुळे तुम्ही यामध्ये किंवा स्वतः एखादं काहीतरी शिकायचं की आपण एखादी कला डेव्हलप करायची, त्याच्यामुळं असं जर केलं ना खरंच तुम्ही म्हणजे आपण सगळे व्यवस्थित ओव्हर थिंकिंगला पार करून पुढे जाऊ शकतो. जर आपण त्यातच राहिलो ना तर आपलं आयुष्य खरंच बरबाद होऊ शकतं. त्यामुळं तुम्ही या गोष्टी खरंच लक्ष द्या. जेव्हा आपण पुस्तक वगैरे वाचतो त्यावेळेस आपलं मन तिकडं डायव्हर्ट होतं ना, की आपण ते पुस्तक वाचत आहे, नवीन नवीन काहीतरी शिकायला भेटतंय, अशा गोष्टी करा. त्यानं आपलं ते मन त्यामध्ये बिझी होऊन जाईल. आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जास्त विचार केल्याने आपला म्हणजे जो प्रश्न आहे तो सुटणार नाही, पण मनशांती नक्कीच हरवते. त्यामुळे आपण जास्त विचार करायचा नाही. ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत तेवढ्याच गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. आपलं आयुष्य हे जगण्यासाठी आहे, विचार करत बसण्यासाठी नाही. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाने ना की त्या ओव्हर थिंकिंगपासून लांब राहा आणि जास्तीत जास्त विचार तुम्ही पुस्तक वाचण्यात किंवा घरामध्ये मुलं असतील त्यांच्याबरोबर खेळण्यात किंवा आजूबाजूला जे परिसर आहे तिथे जाण्यात, असं पार्क असेल तर तिथं जाऊन जर आपण जरी बसलो ना तरी मन शांत होईल, असा विचार करायला पाहिजे. तर तुम्हाला असं व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.